डिसीज फ्री राहण्यासाठीची सगळ्यात पहिली टीप म्हणजे वेगांचा अवरोध करू नये. अर्थात जे आपले नॅचरल कॉल्स असतात, भूक लागणे, तहान लागणे, झोप येणे, शौचाची लघवीची संवेदना, उलटी येते असं वाटणं, ती संवेदना, यांचा अवरोध करू नये. अर्थात त्यांना कंट्रोल करू नये. म्हणजे भूक लागली असेल तर भुकेची वेळ न टाळता त्यावेळी जेवून घेणं, खाऊन जेवढी भूक असेल तेवढं खाणं. भुकेची वेळ न टाळता त्यावेळी जेवून घेणं, खाऊन जेवढी भूक असेल तेवढं खाणं. तहान लागलेली असताना तहान न मारता पाणी पिणं. त्याबरोबरच हे जे वेग आहेत हे बळजबरीने प्रवृत्त करणं, अर्थात जेव्हा भूक नाहीये तेव्हा बळजबरीने खाणं, टॉयलेटला बाथरूमला जायची संवेदना नाहीये पण आपल्याला कुठेतरी जायचंय, काहीतरी काम आहे म्हणून आधीच जाऊन येऊ असं काहीतरी करणं, किंवा जोर करून शौचाला करण्याचा प्रयत्न करणं, बळजबरीने उलट्या काढणं, या गोष्टी सुद्धा टाळायला हव्यात. अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट, हे जे आयुर्वेदाने अधारणीय वेग सांगितलेत, अर्थात जे कंट्रोल करू नये अशा अर्जेस सांगितलाय, त्यामध्ये अश्रू हा सुद्धा एक महत्वाचा वेग सांगितलाय. म्हणजे जर अश्रू येत असतील, जर रडायला येत असेल तर त्यांचा सुद्धा अवरोध करू नये, आणि उदिरण सुद्धा करू नये, बळजबरीने प्रवृत्त सुद्धा करू नये, असं दोन्ही सांगितलंय.